कथेमध्ये आत्तापर्यंत काय झालं हे जाणून घेण्यासाठी कथेचे याआधीचे भाग नक्की ऐका. कथेचे याआधीचे सर्व भाग प्लेलिस्टमध्ये उपलब्ध आहेत. वळूया आजच्या भागाकडं. दुसऱ्याची बायको भाग 30. नेहमीप्रमाणे प्रणीत ऑफिसमध्ये गेला. आज ऑफिसचं एकंदरीत वातावरण त्याला वेगळंच जाणवत होतं. सुशांत, आज काय आहे? वेगळंच वाटतंय ऑफिसमध्ये. त्यानं सुशांतला विचारलं. अरे वाटणारच ना, ती आली आहे आज. तू पाहिलं नाहीस का? सुशांत अगदीच खुश होऊन म्हणाला. अरे कोण? नीट सांगशील का? प्रणीत म्हणाला. त्यावर सुशांत डोळे मोठे करून म्हणाला, मोनिका. मोनिका, ओ माय डार्लिंग. प्रणीतच्या तोंडावर आपसुकच गाणं आलं. तो स्वतःशीच हसला. कोण आहे ही मोनिका? बघावं लागेल. पुटपुटतच तो आपल्या डेस्कवर गेला. त्यानं त्याचा लॅपटॉप ऑन केला. कालचं राहिलेलं काम पुढं सुरू केलं. तेवढ्यात त्याच्या डेस्कवरचा इंटरकॉम वाजला. येस मोहित सर, आलोच. प्रणीतच्या टीम लीडर मोहितनं त्याला मीटिंग रूममध्ये बोलावलं होतं. मोहित सर, तुम्ही बोलावलंत? प्रणीत आत जात म्हणाला. येस, मी तुझी ओळख करून देतो. ही मोनिका. मोहित बोलत होता. मोनिका, ओ माय डार्लिंग. प्रणीतच्या डोक्यात आपोआपच पुन्हा गाण्याच्या ओळी आल्या. तो मोनिकाकडं बघतच बसला. ब्लॅक रंगाची फॉर्मल पॅन्ट, त्यावर व्हाईट रंगाचा शर्ट, हाय हील्स, केसांचा हाय पोनीटेल, डोळ्यात काजळ घातलेलं आणि ओठांवर फिक्की गुलाबी लिपस्टिक, रंग गोरा आणि घारे डोळे, आखीव भुवया सडपातळ बांधा. उंचीनं थोडी कमीच असावी, पण तिनं घातलेल्या हाय हील्स तिच्या उंचीत भर टाकत होत्या. आणि ती जवळ आल्यावर दरवळणारा तो मंद सुगंध. क्षणभरासाठी प्रणीतला नताशा आठवून गेली. हाय मोनिका. प्रणीतनं हात पुढं केला. तिनंही हात मिळवून हाय केलं. मी ऐकलंय की तू 2 दिवसांच्या सुट्ट्यांवर जातो. एनी स्पेशल रिझन? मोहित म्हणाला तसा प्रणीत भानावर आला. हो, ॲक्च्युली कझिनचं लग्न आहे आणि जाणं मस्ट आहे. काकांनी खूप केलंय आमच्यासाठी, त्यामुळं जावंच लागणार आहे. मंडे इव्हिनिंगला लग्न आहे, सो आम्ही ट्यूजडेला परत येऊ. प्रणीतनं लांब सडक थाप मारली. अरे, एवढं एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाही. टेक इट इझी. मी असंच विचारलं. आपला मेन मुद्दा राहिलाच. तुला माहीत आहे आपलं किती इम्पॉर्टंट प्रोजेक्ट सुरू आहे आणि
सगळ्यात जास्त वर्कलोड तुझ्यावर आहे. म्हणूनच आजपासून मोनिका तुला असिस्ट करणार आहे. मोनिका आजच जॉईन झालीये. सो तू तिला सगळं काम समजावून सांग आणि तिला कामही शिकव. आणि हो, मोनिका तुझ्या डेस्कच्या बाजूच्याच डेस्कवर असेल. त्यामुळं तुम्हाला काम करणं सोपं जाईल. मोहित म्हणाला. शुअर, प्रणित म्हणाला. सो मोनिका, प्रणित सोबत कामाला सुरुवात कर. तो तुला सगळं सांगेलच. मोहित म्हणाला आणि तिथून निघून गेला. मोनिका आणि प्रणितही डेस्ककडं जायला निघाले. प्रणित सर, एक विचारायचं होतं, मोनिका त्याला म्हणाली. नुसतंच प्रणित म्हण ग, प्रणित तिला म्हणाला. तुम्ही सिनियर आहात मला, मोनिका म्हणाली. सो व्हॉट, आपण सोबतच काम करतोय. नुसतंच प्रणित म्हण. ते सर वगैरे कुणी म्हटलं ना की उगीचच बर्डन येतं, प्रणित म्हणाला. ठीक आहे, प्रणित म्हणे, मोनिका म्हणाली. प्रणित, मला एक विचारायचं होतं, असं चालेल? मोनिका एकदम गोड हसली. अरे, असं विचारू का काय असतं? बिनधास्त विचार ना, काय विचारायचं ते, प्रणित म्हणाला. ते HR-नं ओरिजिनल डॉक्युमेंट मागितले होते आज, मोनिका म्हणाली. हो का? अगं, परत करतात ते. टॅली करतात, व्हेरीफाय करतात आणि रिटर्न करतात आपल्याला. काळजी करू नको. मलाही हे नताशामुळं कळलं होतं. प्रणितला परत एकदा नताशाची आठवण झाली. नताशा कोण? मोनिकानं त्याला विचारलं. इथंच HR-मध्ये होती. आता दुसऱ्या कंपनीमध्ये आहे, प्रणित म्हणाला. दोघं डेस्कवर आले. प्रणितनं मोनिकाला थोडं काम कसं करायचं ते समजावून सांगितलं आणि तिला एक काम देऊन तो त्याचं काम करू लागला. प्रणित, हाच डेटा इथं ॲड करू ना? मोनिका काम करता करता त्याच्यासोबत बोलत होती. हो, हे बघ, हे असं कर. आता पुढचंही असंच कर, प्रणितनं तिला सांगितलं. लंच ब्रेक कधी असतो? थोड्या वेळातच, मोनिका त्याला म्हणाली. 1:30 ते 2:30 असतो. पण प्रत्येकजण त्याच्या त्याच्या कामानुसार थोडाफार मागं पुढं ॲडजस्ट करतो. प्रणित काहीतरी टाईप करत होता. 1:30 तर वाजला, मोनिका म्हणाली. हो का? एक काम कर, तू जाऊन खाऊन ये ना. वरच्या फ्लोअरवर कॅन्टीन आहे, प्रणित म्हणाला. चल ना, आपण जाऊया सोबत, मोनिका त्याला म्हणाली. मग
10 मिनिटं थांबावं लागेल तुला, प्रणीत म्हणाला. चालेल, मोनिका म्हणाली. प्रणीत लॅपटॉपवर काम करत होता आणि मोनिका आपल्या ओठात पेन चावत त्याच्याकडं बघत होती. प्रणीतनं 1-2 वेळा तिच्याकडं पाहिलं. मोनिका मात्र एकसारखी त्याच्याकडं बघतच होती. प्रणीतचं काम आटोपलं आणि मोनिका प्रणीतसोबत कॅन्टीनमध्ये गेली. दिवसभर मोनिका प्रणीतच्या मागमागच करत होती. काम करताना तिचा होणारा ओझरता स्पर्श प्रणीतला सुखावून जात होता. मोनिका त्याच्या जरा जास्त जवळ येत होती. कुठंतरी प्रणीतलाही ते आवडून जात होतं. ऑफिस सुटलं. प्रणीत घरी जायला निघाला. त्यानं पार्किंगमधून त्याची बाईक काढली. मोनिका त्याला ऑफिसच्या गेटजवळ उभी दिसली. लिफ्ट हवी का? प्रणीतनं तिच्याजवळ बाईक थांबवली. अंबाझरी चौकात सोडतोस का? तिथून मी बसने जाईल, मोनिका त्याला म्हणाली. हो, बस गाडीवर, प्रणीत म्हणाला आणि मोनिका गाडीवर बसली. तिनं त्याच्या खांद्यावर हात ठेवला. प्रणीतही तिच्या स्पर्शानं मोहरून गेला. कुठं राहतेस? प्रणीतनं तिला विचारलं. टी पॉइंटवर एक पीजी आहे, तिथंच, मोनिका म्हणाली. ऑन द रोडच आहे. मी वाडीकडे राहतो. तुला टी पॉइंटला सोडतो मग, प्रणीत म्हणाला. थँक्स, मोनिका त्याला म्हणाली. अरे थँक्स कशाला, माझ्या रूटवरच तर आहे, प्रणीत म्हणाला. गाडी चालवताना त्यानं 1-2 वेळा मुद्दामच ब्रेक मारले. सॉरी, खूपच खड्डे आहेत रोडवर, प्रणीतनं परत एकदा मुद्दाम ब्रेक मारला. त्यामुळं मोनिका मागून त्याला नकळतपणे बिलगली गेली. टी पॉइंटला मोनिका गाडीवरून खाली उतरली. आज लवकरच आला टी पॉइंट, प्रणीत स्वतःशीच पुटपुटला. काही म्हणालास का? मोनिका त्याला म्हणाली. काही नाही ग, म्हटलं इथं जवळच कॉफी शॉप आहे, प्रणीत म्हणाला. चल ना, कॉफी घेऊया, मोनिका त्याला म्हणाली. आता नको, नंतर घेऊ कधीतरी, प्रणीत म्हणाला. चालेल, प्रणीत, वन्स अगेन थँक्स, तू मला इथवर सोडलंस, मोनिका हसून म्हणाली. थँक्स काय त्यात, रस्त्यातच तर होतं, प्रणीत म्हणाला. ओके, एन्जॉय युअर वेडिंग प्रोग्राम, मोनिका म्हणाली. वेडिंग प्रोग्राम? प्रणीतनं आश्चर्यानं विचारलं. सकाळी तू मोहित सरांना म्हणाला नाहीस का, तुझ्या कझिनच्या वेडिंगला तू जातोय म्हणून?
मोनिका प्रणीतला म्हणाली, अच्छा, ते होय. प्रणीतचा चेहरा खरकन उतरला. काय होईल पुढं? मोनिका नावाचं हे सुंदर वादळ प्रणीतचं आयुष्य उद्ध्वस्त तर करणार नाही ना? पाहूया पुढच्या भागात. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.